डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात, पण डोळ्यांच्या आत काय गेलं हे डोळे बघू शकत नाही. त्याचप्रमाणे माणसाला इतरांमधले दोष दिसून येतात, मात्र स्वतः मधले दोष त्याला दिसत नाही. शिव शंकर शंभो. संघर्षाला कधी दुर्दैव मारून पळ काढू नये. संघर्षाला सामोरं जाणाऱ्याला यश हमखास मिळतं. परिस्थिती चांगली की वाईट हा मोठा नसतो, पण बीतलेल्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जातो हे महत्वाचं असतं. शिव शंकर शंभो. आणखी काय काय करायला हवं तुम्ही? त्यांना आत्मविश्वास द्यायला हवा होता, कष्ट करण्याची प्रेरणा द्यायला हवी होती. लक्षात ठेवा, परिस्थितीच्या आजची कटपुतळी होऊ नका. तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे ती ओळखा. आपली दुःख किती आणि कुणाला सांगावी याला मर्यादा ठेवाव्यात, कारण एक कलियुग आहे. ते एकाच दुःख दुसऱ्या करता तमाशा बनतो. आणि जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आर्थिक स्थिती नाही, मनस्थिती चांगली असायला हवी.